मंडप देवेन कुलकर्णी, राकेश बुवलकर यांनी लवकरात लवकर आपले ओपनर्स मैदानात पाठवावे. चेंडू पंचांकडे आहे. आणि ओपनिंग साठी चाललेले ते देवेन कुलकर्णी आणि राकेश बुवलकर. गोलंदाजीसाठी सज्ज होते तो साजन निमकर. साजन निमकर पूर्ण महाराष्ट्रात गाजलेला असा गोलंदाज, याची कीर्ती बेंगळूर पर्यंत आहे. त्यांनी नेट्स मध्ये रॉबिन उथप्पा याला त्रिफळाचीत केले होते. आणि योगेश साठे स्ट्राइक वर आर्चिस पुरेत. आणि चेंडू चेक करून घेताना कुलकर्णी मंडप यांचे खेळाडू. स्ट्राइक घेतो तो राकेश बुवलकर आणि नॉन स्ट्राइकला येतो देवेन कुलकर्णी. धन्यवाद मंदार. पहिला चेंडू सुंदर असा बॉल टाकलेला आहे तो साजन निमकर यांनी आणि सिंगल धाव मिळालेली आहे राकेश यांना. एक चेंडू एक धाव. सुंदर अशी सुरुवात झाली आहे खेळाची. दुसरा चेंडू आणि अतिशय सुंदर असा चेंडू टाकलेला आहे देवेन यांनी, तो मिस केलेला आहे. दोन चेंडू एक धाव. मागील वर्षाची चॅम्पियन टीम वैद्य वॉरियर्स वर्सेस कुलकर्णी मंडप डेकोरेटर्स नेरळ. पुन्हा असा शॉट लावण्याचा प्रयत्न, सुंदर असा टोल लावण्याचा प्रयत्न, परंतु मिस झालेला आहे आणि अंपायरकडे वाईडची मागणी करतायत. वाईडची मागणी फेटाळली गेलेली आहे आणि या डॉट बॉलचा काय धावसंख्या राहते ती 1 वरच. 3 चेंडू 1 धाव. सुंदर असा शॉट आणि हा गेलेला आहे तो चौकार. पुन्हा सुंदर असा शॉट लावण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट. धावसंख्या राहते ती 5 चेंडू 5 धावा. सुंदर अशी गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये केलेली आहे ती साजन नेमकर यांनी. अजून सुद्धा शेवटचा चेंडू बाकी. आतापर्यंत दिलेले आहेत ते फक्त 5 रन. सुंदर असा बॉल आणि देवेन कुलकर्णी पुन्हा एकदा मिस झालेले आहेत. उत्कृष्ट असे गोलंदाज साजन निमकर यांनी आपल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त या 5 धावा दिलेल्या आहेत. पुढील गोलंदाज आहे परीक्षित देशपांडे. स्ट्राइकवर आहेत राकेश.
आणि 5 खेळाडू बाहेर काढण्यात आलेले आहेत पॉवर प्ले नंतर. परीक्षित देशपांडे उर्फ परी, साजन नेमकर यांनी आपला दांडगा अनुभव दाखवलेला आहे आतापर्यंत गोलंदाजीमधून. फक्त 5 धावा दिलेल्या आहेत पॉवर प्ले मध्ये. आता परीक्षित हे सुद्धा एक सुंदर गोलंदाज आहेत. बघूया काय करतायत. सुंदर असा बॉल आणि मिस. यष्टीरक्षण करतायत ते जोशी साहेब. सुंदर असा फटकार लगावलाय. तिथे कोणताही खेळाडू नाही आणि बॉल जातोय एक टप्पा चौकार. 1 बाउन्स चौकार. धावसंख्या जाते, धावसंख्या बदलते, ती होते 9. 2 चेंडू आणि 9 धावा. सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसत आपल्याला गोलंदाज परीक्षित. आणि कुठेतरी चकमा खाताना दिसतोय तो आपल्याला फलंदाज राकेश. सुंदर असा फटका मारतोय तो फलंदाज राकेश, पण बघूयात कॅच घेता येते का. आणि सुंदर असा झेल, सुंदर असा झेल पकडलेला आहे व्यंकटेश याने. खूप दूरवर जाऊन पकडलेला झेल व्यंकटेश याचा. व्यंकटेश हरणे यांनी सुंदर असा झेल पकडलेला आणि कुठेतरी आउट होताना दिसतोय आपल्याला तो फलंदाज राकेश. पुढील फलंदाज सौरभ. कृपया कुलकर्णी मंडप या टीमने कोणतरी त्यांचा 12th प्लेअर इकडे येऊन बसवायचा आहे. नवीन बॅट्समन येतोय तो फलंदाज राहुल. 4 चेंडू आणि 9 धावा झालेल्या आहेत. 1 ओव्हर 4 चेंडू आणि 9 धावा, 1 विकेट. पुन्हा सुंदर असा बॉल टाकलेला आहे आणि राहुल यांनी तो मिस केलेला आहे. थोडासा ग्राउंडचा अंदाज येत आहेत. लास्ट बॉल टू गो. सुंदर अशी ओव्हर परीक्षित यांच्याकडून सुद्धा. मागील वर्षीचे चॅम्पियन वैद्य वॉरियर्स यावर्षी पुन्हा फॉर्म मध्ये दिसत आहेत. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु धाव मिळते ती एकच. आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 10. दोन्ही गोलंदाजांनी फक्त 5-5 धावा दिलेल्या आहेत. पुढील गोलंदाज विशाल जोशी. वेंडगाव मधलं नाव असलेलं नाव विशाल जोशी. वेंडगावचा मुथय्या मुरलीधरन ज्याला असं नावाजून ओळखलं जातं, असा गोलंदाज विशाल जोशी. बघूया विशाल जोशी आपल्या संघासाठी काय कामगिरी करतायत ते.
सुंदर असा स्क्वेअर चेंडू टाकण्यामध्ये यश मिळाले तो विशाल जोशी यांना. अतिशय चपळ असे गोलंदाज विशाल जोशी. संघाला 2 धावा मिळवण्यात यश. गचाळ असं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा विशाल जोशी सज्ज झालेले आहेत. आपल्या फिरकीने फलंदाजाला चितपट करण्यासाठी. आणि हा पुन्हा एकदा झेल आणि कॅचेस विन मॅचेस जे म्हणतात ते मला वाटतं एका अर्थी खरंच आहे. पुढचा चेंडू घेऊन विशाल जोशी. फुलटॉस असा चेंडू. वाईडचा इशारा आणि बाईची रन. मला वाटतं विशाल जोशी यांचा हात फिरत नाहीये का चेंडू फिरत नाहीये, कारण फिरकी कुठे दिसत नाहीये. पुन्हा एकदा फिरकीचा प्रयत्न आणि हा 0 धावेचा चेंडू. 3 चेंडू 16 धावा. आणि हा चौकार. आज आपला डीजे सुट्टीवर असल्यामुळे लावतो नाही दिले नको चुकून बसले तर. 4 चेंडू 20 धावा. 20 बॉलमॅन. हा चेंडू आलेला आहे मैदानात. 4 चेंडूंनंतर 20 धावा. जर विशाल जोशी यांनी सलग 2 चेंडूंमध्ये 2 विकेट घेतला तर उत्कर्ष जोशी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस त्यांच्यासाठी. आता एक घेतली तर 250 रुपयाचं बक्षीस. अशा प्रकारे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 23. विशाल जोशी यांच्या षटकामध्ये थोडीशी धावसंख्या कमी होताना दिसते. त्यांच्या फिरकीचा जलवा इथे बघण्यास आलेला आहे. क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचं आहे. पुढचा सामनाही खेळवायचा आहे. आणि गोलंदाज आहे तो ओंकार.
ओंकार आपला पहिला चेंडू आणि हा टोलवण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण. एका क्षेत्ररक्षणाचा चेंडू दुसऱ्या क्षेत्ररक्षणाने अडवलेला आहे. धावसंख्येत फरक पडतोय. धावसंख्या जाते 24. एक चेंडू. वाईडचा इशारा. धावसंख्येत 1 ने वाढ. एक अतिरिक्त धाव संघाला. पुन्हा एकदा वाईडचा इशारा. अतिरिक्त धाव. धावसंख्या पोहोचते ती 26. या षटकातला एक चेंडू फक्त खेळवण्यात आलेला आहे. टोलवण्याचा प्रयत्न असफल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. दोन धावा घेण्यात यशस्वी. पण कुठेतरी मला असं वाटतं देवेन आपला फॉर्म शोधण्यात धडपडतोय. त्याला ते 1-2 चेंडू एखादं षटक गरजेचं आहे फॉर्म परतण्यासाठी. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न. 1 धावेवर समाधान. धावसंख्या 29. थोडीशी धीमा गतीने धावसंख्या पुढे चालली आहे. एखाद्या चौकार किंवा षटकारची अपेक्षा. निर्धाव चेंडू. 2 अतिरिक्त धावांनंतर ओंकार यांनी केलेलं चांगलं असं कमबॅक. शेवटचा चेंडू या षटकातला. हो. एक धावेसाठी दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न बघणं गरजेचं ठरेल. ओ उत्कृष्ट अशी अमिताभ 11 वर्सेस स्वरा 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना टॉस साठी विनंती करतो की त्यांनी समालोचन कक्षाजवळ यायचंय. अमिताभ 11 चे कर्णधार आणि स्वरा 11 चे कर्णधार टॉस साठी समालोचन कक्षाजवळ यायचंय. बॉल इकडे द्यायचे. सुंदर अशी गोलंदाजी झालेली आहे ती वैद्य वॉरियर्स यांच्याकडून आणि जिंकण्यासाठी फक्त 32 धावांची गरज आहे. मागील वर्षीचा त्यांचा फॉर्म ते कंटिन्यू करण्याच्या दिशेने. डीजे रोहित आपल्यासाठी गाणं लावतायत. डीजे रोहित स्वरा 11 चे कॅप्टन आणि अमिताभ 11 चा कॅप्टन अमित भिशीकर आणि सार्थक गरलोटे यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी अमित भिशीकर यांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर समालोचन कक्षाजवळ यायचं. आपल्याला टॉस करून घ्यायचा पुढच्या सामन्याचा. कुलकर्णी मंडप लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. नवीन चेंडू
हॅलो. स्वरा 11 आणि NM 11 यांना स्वरा 11 आणि अमिताभ 11 यांच्यामध्ये टॉस होतोय. ऋषिकेश दातार टॉस रेफरी आहेत. रेफरी अमिताभ 11 यांनी टॉस जिंकलेला आहे आणि पहिली गोलंदाजी घेतलेली आहे आणि स्वरा 11 यांची पुन्हा एकदा फलंदाजी. कृपया समालोचन कक्ष हे नीट, हा शब्द नीट वापरा. समालोचन कक्ष नाहीये तो, समालोचन कक्ष आहे तो. कुलकर्णी मंडप लवकरात लवकर आपला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, आपल्याला मॅच सुरू करायची आहे. आणि स्ट्रायकर आहेत परीक्षित देशपांडे आणि नॉन स्ट्रायकर व्यंकटेश हरणे उर्फ वेंकी. बॉलरचा पहिला बॉलर बहुतेक देवेन कुलकर्णी यांनी आपल्या हातात चेंडू घेतलेला आहे, त्यामुळे पहिली ओव्हर देवेन कुलकर्णी स्वतः टाकणार आहेत. श्रीहरी काळे, व्यंकटेश हरणे आणि परीक्षित देशपांडे. स्ट्रायकरला आहेत ते परीक्षित देशपांडे, गतवर्षीचे अतिशय उत्कृष्ट असे गोलंदाज आणि फलंदाज, ऑलराऊंडर व्यक्तिमत्व. बॉलर देवेन कुलकर्णी. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. नेरळचे नामवंत खेळाडू घेऊन कुलकर्णी मंडप सज्ज आहे आपल्या क्षेत्ररक्षणासाठी. यश, कुठेतरी कुलकर्णी मंडप टीमला आता गोलंदाजीमध्ये कमाल दाखवावी लागणार आहे. नक्कीच नक्कीच. सुंदर असा बॉल आणि पहिलाच फटकार मारलेला आहे तो परीक्षित देशपांडे यांच्या बॅट मधून. बघू श्रीहरी पकडतायत का? नाही, गेलेला आहे तो चौकार. परीक्षित यांच्या बॅट मधून पहिल्याच चेंडूला आलेला आहे तो चौकार, सुंदर असा चौकार. कुलकर्णी मंडळ टीमने जर अशीच गोलंदाजी करत राहिले तर मॅच त्यांच्या हातातून अजून जास्त निसटून जाईल. सुंदर असा चौकार परीक्षित देशपांडे यांच्या बॅट मधून आणि गोलंदाजी करतायत ते देवेन कुलकर्णी. पुन्हा एकदा सुंदर असं फलंदाजी बघायला मिळते आपल्याला परीक्षित कडून आणि सुंदर अशी गोलंदाजी देवेनाची. एक चौकार मारल्यावर तुरंत एक लगेच आपली एक सिंगल धाव जी घेतलेली आहे. आता स्ट्राईकला आहेत ते व्यंकटेश हरणे, गोव्यावरनं कालच आलेले आहेत. सुंदर असा बॉल मारण्याचा प्रयत्न, परंतु खालच्या साईडला बॉल लागल्यामुळे चेंडू जागच्या जागी स्थिरावलाय. 3 चेंडू आणि 5 धावा. पुन्हा एकदा बॉल आणि बॉल हवेत आहे, बघूया खाली पकड. नाही, नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडले. 2 धावा धावण्याचा प्रयत्न आणि
2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते ते वैद्य वॉरियर्स यांच्याकडून. धावसंख्या पुढे सरकते जाते 7 वर. 4 चेंडू आणि 7 धावा. पुन्हा एकदा शॉट मारण्याचा प्रयत्न, परंतु किपरने बॉल मिस केलाय आणि वाईडचा इशारा अंपायरकडून आलेला आहे आणि +4 वाईड +4. टोटल 5 धावा अशाच दिलेल्या आहेत त्या कुलकर्णी मंडप नेरळ यांनी आणि धावसंख्या 4 चेंडू 12 धावा. कुठेतरी लवकर मॅच संपवण्याचा प्रयत्न चालला आहे दोन्ही टीमकडनं. राहुल दादा वैद्य यांचं समालोचन कक्षात हार्दिक स्वागत. आणि अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. बॉल थोडासा इकडे तिकडे मूव्ह झाला असं फिल्डरचं म्हणणं आहे आणि त्यामुळे गेलेला आहे तो चौकार. 5 चेंडू आणि 16 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी अजून फक्त 16 धावांची गरज. पुन्हा एकदा सुंदर असा शॉट मारण्याचा प्रयत्न, बघू काय होत आहे. 1 धाव मिळालेली आहे 1 धाव व्यंकटेश हरणे यांना आणि धावसंख्या झालेली आहे ती 1 ओव्हर 17 धावा. पुढील गोलंदाज राकेश. यश मला वाटतं स्कोर अजूनही डिफेंड करू शकतात, पण कुठेतरी टीम स्पिरिटची कमतरता दिसून येते ती देवेन कुलकर्णीच्या टीममध्ये. काय वाटतं तुला? नक्कीच रोहित, थोडंसं मोरल वाढवायला लागणार आहे यांना, त्यांचं टीम स्पिरिट वाढवायला लागणार आहे. आणि आता राकेश नाहीये, सॉरी, पुढील गोलंदाजाचं नाव नक्की कन्फर्म करावं. नाही, सागर. सुंदर असा चेंडू आणि त्यात सुंदर रीतीने व्यंकटेश यांनी बॉल मारलेला आहे. बघू, आणि पायाने अडवण्याचा प्रयत्न, त्यामध्ये बॉल गेलाय तो चौकार. तर मला वाटतं रोहित की ही मॅच एकदम सोपी करण्याचा प्रयत्न चाललाय तो वैद्य वॉरियर्स यांच्याकडून. नक्कीच यश, कुठेतरी वैद्य वॉरियर्स यांना ही मॅच देऊन टाकण्यात येते असं मला दिसतंय. कुठेतरी मॉरल कमी दिसतोय तो कुलकर्णी मंडप टीमचा. सतरा बॉलांमध्ये 11 रन्सची गरज आहे. सुंदर अशी गोलंदाजी कुठेतरी करताना दिसतोय तो गोलंदाज सागर. पण यश, मला वाटतं कोणा एका गोलंदाजाचं किंवा कोणा एका क्षेत्ररक्षकाचं हे काम नाहीये, हे संपूर्ण टीमने हे रन्स डिफेंड केले तर डिफेंड होऊ शकतात. नक्कीच रोहित, खरं तर टीमने खेळलं पाहिजे, पण तेवढीच गोलंदाजाची जबाबदारी आहे की अचूक चेंडू पडला पाहिजे. सुंदर असा बॉल टाकला होता, पण तेवढ्याच सुंदर रीतीने टोलावला तो परीक्षित देशपांडे यांनी आणि गेलेला तो सीमा रेखा पार चौकार. धावसंख्या झाली ती 26. फक्त 6 धावांची गरज. 15 चेंडू आणि 6 धावांची गरज. वैद्य वॉरियर्स आपली लेगसी कायम ठेवत, मागच्या वर्षीची विनिंग स्ट्रीक कंटिन्यू ठेवत, मागच्या वर्षी एकही मॅच न हारता वैद्य वॉरियर्स जे फायनल जिंकली होती आणि आत्ता सुद्धा तसाच काहीसा प्रयत्न दिसतोय त्यांचा. आणि डॉट चेंडू या सगळ्यामध्ये सागर यांनी एक डॉट चेंडू टाकलेला आहे. धावसंख्या आहे तिथे 26.
आणि 14 चेंडू आणि 6 धावांची गरज. पुन्हा सुंदर असा चेंडू टाकलेला आहे आणि डॉट. धावसंख्या आहे तिथेच. पुढील 13 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. पुन्हा एकदा सागर यांनी सुंदर असा बॉल टाकलेला आहे, टोलवलेला आहे. तो बघूया आता पुढे तिथले क्षेत्ररक्षक काय करतात आणि अडवता बॉल गेलेला आहे तो चौकार. थोडस गचाळ असं क्षेत्ररक्षण झालं, थोडस असं जास्त असं गचाळ क्षेत्ररक्षण. दोन ओव्हर 30 धावा. सुंदर अशी फलंदाजी बघायला मिळते ती व्यंकटेश हरणे आणि परीक्षित देशपांडे यांच्याकडून. वैयक्तिक दोघांचा स्कोर सांगायचा झाला व्यंकटेश 12 धावा आणि परीक्षित यांच्या 13 धावा वैयक्तिक. दोघांची मिळून धावसंख्या झाली ती 25 आणि एक वाईड आणि जो चौकार गेलाय त्यामुळे धावसंख्या आहे ती 30. आता पुढील गोलंदाज श्रीहरी काळे. सुंदर असा बॉल मारण्याचा प्रयत्न आणि वाईड प्लस एक. 2 ओव्हर मध्ये जिंकले. बॅट लागलेली आहे, बॅटचा कट लागलेला आहे बहुतेक. बॅट कट लागलेला आहे बहुतेक. वाईड कॅन्सल झालेला आहे, एकच धाव मिळते. बॉलर आहे तो श्रीहरी काळे. हा, एक धावाची गरज आहे, फक्त एक धाव. बघूया काय करतायत. आणि वाईड दिलेला आहे अंपायरने, प्लेयरच्या वरून गेलेला आहे, लेग अंपायरने वाईड दिलेला आहे आणि मॅच समाप्त. 2 ओव्हर 2.1 ओव्हर मध्ये 32 धावा करून वैद्य वॉरियर यांनी आपली जिंकण्याची लेगसी कंटिन्यू ठेवलेली आहे. मागच्या फायनलला हीच दोघं जण खेळत होती आणि हीच दोघं आत्ता सुद्धा मॅच जिंकवून आलेली आहेत वैद्य वॉरियर साठी. परीक्षित देशपांडे यांना मॅन ऑफ द मॅच देण्यात येत आहे. अमिताभ 11 वर्सेस स्वरा 11. स्वरा 11 टॉस जिंकून बहुतेक अमिताभ 11 यांनी टॉस जिंकून गोलंदाजी घेतलेली आहे आणि स्वरा 11 यांनी प्रथम फलंदाजी करावी असा